मग तू कुठे आलास? गावाकडं. कोणाच्या घरी? गावाच्या. हां, तर आम्ही इथे घरी आलोय. हे माझ्या आजीने लावलेलं जास्वंदाचं झाड आहे. खूप फुलं आलेत त्याला, पण पाणी नाही आहे सध्याला. उन्हामुळे ते वाळून गेले. पाणी आहे पण उन्हामुळे वाळून गेले. खूप ऊन आहे गावी. हे सगळं बाहेरचं दाखवते मी, कारण घराचं बांधकाम झालेलं नाही पूर्ण, त्यामुळे. हे बघा, हा आमचा गेट आहे. बांधकाम चालू आहे, त्यामुळे ही अशी माती पडली. तुम्ही इग्नोर करा. तुम्हाला मी सगळे झाड दाखवते. हे झाड आहे ॲपलचं. हे सगळ्यात फेवरेट आमचं नारळाचं झाड. आणि हे जांभळाचं झाड आहे. जांभळाचं झाड, हे नारळाचं झाड आणि हे शोचं. हे बघा, हे आहे लिंबाचं झाड. बघू शकता, हे लिंबाचं झाड आहे. अजून आजी, हे कशाचं झाड आहे? हे कशाचं झाड आहे सांग? हे सीताफळाचं झाड आहे. हे डाळिंबाचं झाड, आणि त्याला छोटे छोटे डाळिंब लागले आहेत. हे बघा, इकडे आजी आजोबा सगळे बसलेत. हे बघा, आमच्या घराला इग्नोर करा, कारण घराचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. आज पूर्ण स्वयंपाक ताईने केलाय. तू काय केलाय स्वयंपाक? हे पापड, काय आमटी. हां, भात कुकरमध्ये. काय करताय वहिनी? भजे तळते. बरं, एवढे पुरतील ना आपल्याला? एवढेच तळले, हे बाकीचे ताईने तळले. पिल्लुडी झोपली आहे. हे बघा, इथे आता उन्हाळा आहे म्हणून, नंतर आता पाऊस पडला की मस्त शेती भुईमुगाच्या शेंगा लावतात. खूप हिरवळ आणि खूप छान वातावरण आहे गावी. तर हा आहे माझा आजचा छोटासा ब्लॉग.